नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर डोमेस्टिक ॲप्लायन्सेस किंवा घरगुती उपकरणं ज्याला म्हणतात त्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपकरणांची माहिती पाहत आहोत आणि या लेक्चरमध्ये आपल्याला जे इंडक्शन कुकटॉप्स किंवा इंडक्शन शेगडी ज्याला म्हटली जाते, आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये या इंडक्शन शेगडीचा काय केला जात आहे, वापर केला जात आहे. प्रत्येक किचनमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये या इंडक्शन शेगडी जी असते तिचा काय केला जातो, मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. आणि याच इंडक्शन शेगडीची माहिती आपल्याला पाहिजे आहे. इंडक्शन शेगडी जी असते ती इलेक्ट्रिकवरती ऑपरेट होते आणि त्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हिटिंग एनर्जीमध्ये होतं. परंतु याचं तत्व वगैरे जे आहे ते थोडं वेगळं आहे आणि तेच आपल्याला या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर पहिलं याचं इंट्रोडक्शन, प्रस्तावना काय आहे. इंडक्शन कुकटॉप्स बोस्ट स्पीड surpassing electric temperature response, revealing gas and safety and cleaning is that beat out glass and ceramic top stoves. नंतर pans need to contain ferrous material for induction to work. Full stainless steel, aluminum, copper, terracotta or pyrex don't contain ferrous material, so theoretically they do not work. तर यामध्ये ही जी इंडक्शन शेगडी जी असते, या इंडक्शन शेगडीचा आकार जो असतो तो कसा असतो, लहान असतो आणि याच्यामध्ये जे भांडे वापरावे लागतात ते आपल्याला साधारणपणे फेरस मटेरियल ज्यांच्या पृष्ठभागाला आहे असेच भांडे त्या ठिकाणी काय करावे लागतात, वापरावे लागतात. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत त्या शेगडीवरती भांडं वगैरे ठेवलं जात नाही आणि त्यासाठी फेरस मटेरियल असणारेच काय करावे लागतात, त्या ठिकाणी भांडे वगैरे वापरावे लागतात. आणि म्हणून याचं ही जी प्रस्तावना जी आहे ही प्रस्तावना या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे यातला, लुक ॲट अ फ्यू प्रिन्सिपल लिंकिंग मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रिसिटी. तर याचा काही प्रिन्सिपल वगैरे आणि याचं मॅग्नेटिझम जे असतं ते कशा पद्धतीने असतं ते या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. एव्हरी इलेक्ट्रिक करंट हॅज अ मॅग्नेटिक फील्ड सराउंड इट. जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा त्या कंडक्टरभोवती काय निर्माण होत असतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं, हे तर आपल्याला माहीत आहे. अल्टरनेटिंग करंट हॅव फ्लक्च्युएटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि अल्टरनेटिंग करंट जो असतो त्यामुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र कसं असतं, हे बदलतं चुंबकीय क्षेत्र असतं. आणि तिसरा मुद्दा आहे, फ्लोटिंग मॅग्नेटिक फील्ड कॉजेस करंट to flow in conductor placed within them, which is also known as Faraday's law. आणि त्या कंडक्टरच्या शेजारी जर आपण दुसरा एखादा कंडक्टर ठेवला, ज्या कंडक्टरमधून विद्युत प्रवाह वाहत आहे अशा कंडक्टरच्या शेजारी दुसरा कंडक्टर जर ठेवला तर फॅराडेच्या म्युच्युअल इंडक्शनच्या नियमानुसार त्या शेजारच्या कंडक्टरमध्ये सुद्धा काय होत असतो, विजेचा दाब निर्माण होतो. आणि याच तत्वावरती या इंडक्शन शेगडी जी असते किंवा इंडक्शन कुकर जे असतं याचं काय होत असतं, कार्य चालतं. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशा पद्धतीने चालतं ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ऑकर्स व्हेन अ सर्किट विथ ॲन अल्टरनेटिंग करंट फ्लोविंग थ्रू इट जनरेट्स current in another circuit simply by being placed nearby. तर याच्यामध्ये कशाचा वापर केलेला आहे, याचं नावच इंडक्शन आहे.
या शेगडीचं नावच काय आहे? इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय? प्रवर्तन. आणि त्यामुळं यामध्ये प्रवर्तनची प्रक्रिया निर्माण होऊन काय निर्माण होत असते? उष्णता निर्माण होत असते. आणि सेकंड याच्यामध्ये ॲन अल्टरनेटिंग करंट इज द काइंड ऑफ इलेक्ट्रिकली फ्लोइंग थ्रू पॉवर लाइन्स अँड होम वायरिंग ॲज ऑपोजिट टू अ डायरेक्ट करंट विच वी गेट फ्रॉम बॅटरीज. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने इंडक्शन निर्माण होतं आणि त्यापासून उष्णता कशा पद्धतीने निर्माण होते ते या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर ही जी इंडक्शन शेगडी जी आहे याचे फायदे काय आहेत, ॲडव्हान्टेजेस किंवा फायदे काय काय आहेत ते. तर पहिला आहे सेफर. सेफर म्हणजे काय? सुरक्षित. देअर आर नो ओपन फ्लेम्स अँड द सरफेस रिमेन्स कूल टू द टच. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ओपन फ्लेम वगैरे नसते आणि आपण जरी कुठं हात वगैरे जरी लागला तरी आपल्याला चटका बसण्याची शक्यता नसते. त्यानंतर क्विकर. क्विक म्हणजे काय? तात्काळ. हिटिंग अँड ॲडजस्टमेंट आर इमिजिएट. याच्यामध्ये आपल्याला तात्काळ उष्णता निर्माण होते आणि त्याच्यामध्ये हीटसुद्धा काय करता येते? कंट्रोल करता येते. टाईम सेट करता येतो त्याच्यामध्ये. आपल्याला किती टेम्परेचर द्यायचं आहे हे त्याच्यामध्ये काय करता येतं? सेट करता येतं. आणि म्हणून जेवढा आपण टाईम सेट केलेला आहे तेवढा टाईम झाल्यानंतर ॲटोमॅटिक हे इंडक्शन प्लेट जी असते ती काय होते? तेवढ्या वेळेनंतर बंद होत असते. सेविंग you up to 50% of the cooking time when compared to more traditional methods. आणि ह्या इंडक्शन प्लेटमुळं जवळजवळ स्वयंपाक बनवताना आपला 50% वेळ जो असतो तो काय होत असतो? वाचत असतो. नंतर इव्हन हिटिंग. हॉट स्पॉट्स अँड रिंग्स आर अवॉइडेड बिकॉज द बॉटम ऑफ युअर कुकवेअर हिट्स युनिफॉर्मली. तर त्या ठिकाणी हॉटस्पॉटचा वगैरे काय करायचा नाही आहे? वापर करायचा नाही आहे. आणि याचा जो पृष्ठभाग जो असतो तो त्या पृष्ठभागावरती जोपर्यंत आपण काही ठेवत नाही तोपर्यंत त्याच्यापासून उष्णता निर्माण होत नसते. नंतर इझी क्लिनिंग. द सरफेस इज फ्लॅट अँड स्मूथ. स्पिल्स अँड ओव्हरफ्लो डू नॉट स्टिक टू द कुकटॉप्स सो दे कॅन इझिली बी वाईप्ड अवे. आणि याचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळं आपण काय करू शकतो? सहजासहजी कपड्याने वगैरे याचं क्लिनिंग करणं काय असतं? सोपं असतं. त्यानंतर व्हॉट इज इंडक्शन कुकिंग. पुढची जी स्लाईड आहे व्हॉट इज इंडक्शन कुकिंग. इंडक्शन कुकिंग म्हणजे काय? हाऊ इंडक्शन कुकिंग वर्क. द इंडक्शन कुकटॉप elements, electronics, power, a coil, the red lines that produces a high frequency electromagnetic field represented by the orange line. तर या ठिकाणी काय केलेलं असतं? हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जे निर्माण होतं त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळंच या ठिकाणी काय निर्माण होत असते? उष्णता निर्माण होत असते. दॅट फील्ड पेंटेग्रेट्स द मेटल ऑफ द फेरस मॅग्नेटिक मटेरियल कुकिंग व्हेसल अँड सेट्स अप अ सर्क्युलेटिंग इलेक्ट्रिक करंट विच जनरेट हीट. आणि त्याच्यामुळं काय होते? त्याचा जो टॉपवरती आपण मेटॅलिक भांडं ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काय निर्माण होते? त्या टॉपमध्ये निर्माण झालेली उष्णता इकडं जाते त्या भांड्याला मिळते. इंडक्शन कॉईल इन द कुकटॉप. या ठिकाणी पार्ट्स पण दिलेले आहेत. 1 नंबरचा पार्ट्स आहे ज्याला 1 नंबर दिलेला आहे. इंडक्शन कॉईल इन द कुकटॉप म्हणजे त्याच्यामध्ये वापरली जाणारी इंडक्शन कॉईल. सेकंड इंडक्शन कुकवेअर बेस. इंडक्शन
साठी कुकवेअरसाठी वापरला जाणारा बेस म्हणजे त्याच्यावरती ते फिटिंग केलेलं असतं. तिसरं, हीट इज ट्रान्सफर्ड टू द कंटेंट, त्यावरती काय जे भांडं वगैरे ठेवलेलं आहे त्यामध्ये कशा पद्धतीने उष्णतेचं वहन होतं. चौथा आहे, नथिंग आउटसाइड द व्हेसल इज अफेक्टेड बाय द फील्ड, त्या प्लेटवरती ज्या साईजचं भांडं ठेवलेलं आहे, जेवढं डायमीटर असेल किंवा काय जेवढं एरिया असेल तेवढंच पृष्ठभागामध्ये काय होत असते, उष्णता निर्माण होते. त्याच्या बाहेर त्या ठिकाणी उष्णता निर्माण होत नाही. इंडक्शन कुकटॉप प्लेट इज नॉट हिटेड, तर ह्या इंडक्शनचा टॉप जो असतो त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होत नाही. जरी आपण त्या हात लावला त्याच्या टॉपला तरी आपल्याला ते गरम लागणार नाही. हे अशा पद्धतीने हे इंडक्शन कुकिंग आपल्याला इंडक्शनच्या पद्धतीने कुकिंग करता येतं. त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये पुन्हा याचीच माहिती दिलेली आहे. इंडक्शन कुकिंग इज बेस्ड ऑन an electromagnetic field creating energy which hits the base of pan positioned on the cooktop. म्हणजे त्या भांड्यामध्ये त्या इंडक्शन प्लेटच्या वरती जे भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काय निर्माण होत असते, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळं इंडक्शनमुळं उष्णता निर्माण होते. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज ॲक्टिवेटेड व्हेन material containing iron ferrous material comes within the range of the inductors beneath the cooktop surface. तर त्याच्यावरती जेव्हा आपण मेटलचं भांडं ठेवलं जातं तेव्हाच त्याच्यामध्ये काय निर्माण होत असते, उष्णता निर्माण होत असते. आणि इथं सुद्धा या ठिकाणी आपल्याला 4 नावं दिलेले आहेत. एक आहे कॉपर कॉईल आणि इलेक्ट्रिसिटी, म्हणजे त्या कॉईलला काय करावं लागतं, आपल्याला त्या कॉपर कॉईलला इलेक्ट्रिसिटी द्यावं लागते. सोपं आणि साधं प्रिन्सिपल आहे याचं. जेव्हा आपण एखाद्या कॉईलला AC इलेक्ट्रिक सप्लाय देतो तेव्हा त्या कॉईलमध्ये काय निर्माण होत असतं, इंडक्शन निर्माण होतं. आणि मग दुसरा जो आकडा आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, त्या कॉईलमधून वाहणारा प्रवाह पुन्हा त्याच कॉईलला छेदतो, त्यामुळं त्या कॉईलमध्ये काय निर्माण होत असतं, मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि तिसरं मेटल म्हणजे ते व्हेसल जे भांडं जे ठेवलेलं आहे ते दाखवलेलं आहे. आणि चौथं त्या भांड्यामध्ये भरलेलं पाणी कशा पद्धतीने गरम होतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडक्शन कुकिंग, या इंडक्शन कुकिंगचे फायदे काय काय आहेत. इंडक्शन कुकिंग इज फार मोर इफिशियंट दॅन LPG. LPGपेक्षा हे इंडक्शन कुकिंग जे असतं ते आपल्याला स्वस्त पडतं. PNG और डायरेक्ट इलेक्ट्रिक रेडियंट हीटिंग. नंतर सेकंड, देअर इज नो फ्लेम एम्प्लॉईड इन द इंडक्शन हीटिंग, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ज्योत वगैरे निर्माण होत नाही आहे. द कुकटॉप इज नॉट हिटेड, त्या इंडक्शन प्लेटचा टॉप जो असतो त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होत नाही. द कुकटॉप इज नॉट हिटेड. द कुकवेअर बॉटम विच इज मेड ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, याच्यामध्ये जे भांडे वापरले जातात ते मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे स्टील, फेरेटिक, स्टेनलेस स्टील और गुड ओल्ड कास्ट आयर्न, लोखंडापासून बनवलेले भांडे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतात, वापरता येतात. इज हिटेड बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सेटअप बाय द कुकर, आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सेटअप होतं त्याच्यामुळं जी उष्णता निर्माण होते ती उष्णता कशाला मिळते, या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांना मिळते. इफिशियंट हीट जनरेटेड अँड ट्रान्सफर, पुरेशा प्रमाणामध्ये याच्यामध्ये उष्णता निर्माण होऊन ती काय होते, भांड्याकडे ट्रान्सफर होते. आणि ही LPGपेक्षा 35% कशी आहे, इफिशियंट आहे. इंडक्शन 85% इफिशियंट,
आपला LPG गॅस जर 35% इफिशियन्सी असेल तर या इंडक्शन शेगडीची मात्र 85% इफिशियन्सी असते. नो फ्लेम ऑर रेडियंट हीट, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किरणोत्सारी उष्णता निर्माण होत नाही आणि फ्लेम वगैरे निर्माण होत नाही. यू मे कुक इन अ किचन विथ अ फॅन ऑर AC. किचनमध्ये फॅन चालू असला तरी आपण कुकिंग करू शकतो. AC चालू असला तरी आपल्याला काय करता येतं, त्या ठिकाणी स्वयंपाक वगैरे बनवता येतो. तसा LPG गॅस असेल, शेगडी असेल, फॅन वगैरे जर असेल तर त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता काय होते, कमी प्रमाणामध्ये निर्माण होते. परंतु ह्या इंडक्शन कुकिंगमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वापरता येते. सेफ कुकिंग, कुठल्याही प्रकारचा धोका नाही कुकिंगमध्ये. कुकिंग विथ ॲन इंडक्शन कुकटॉप ऑर रेंज इज सिम्पली द बेस्ट वे टू कुक फॉर प्रोफेशनल्स इन वर्क एन्व्हायरमेंट और जस्ट फॉर द ॲव्हरेज हाऊस होल्ड. याच्या वातावरणावरती वगैरे याचा काही परिणाम होत नाही. कुठल्याही प्रकारचा धूर निर्माण होत नाही, कुठल्याही प्रकारच्या याच्यापासून हजार्डस निर्माण होत नाही. म्हणून हे कसं आहे, सुरक्षित आहे. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ कुकिंग विथ ॲन इंडक्शन कुकटॉप. इंडक्शन कुकटॉप वापरल्यामुळे होणारे फायदे. इफिशियंट. Induction cooking uses 90% of the energy produced. Induction recognizes the base of cookware directly hitting only the diameter of the pot, so very little energy is wasted. जेवढा भांड्याचा डायमीटर आहे तेवढ्याच भागापुरती या ठिकाणी काय निर्माण होत असते, उष्णता निर्माण होते. आणि त्यामुळं हे कसं आहे, याचा एक महत्त्वाचा फायदा आहे. आपण गॅस वापरताना पाहतो, छोटं भांडं जर असेल तर त्या भांड्याचा जो तळ असतो त्याच्यापेक्षा बाहेर गॅस जातो, तेवढा उष्णता गॅस काय होते, वाया जाते. तसं इलेक्ट्रिक शेगडी जरी वापरली तरी त्याच्यापासून निर्माण होणारी उष्णता बरीचशी काय होत असते, वाया जाते. परंतु हे जे इंडक्शन जे आहे याच्यामध्ये मात्र एनर्जी वगैरे वाया जात नाही आहे. आणि पुढच्या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे अ वाईड रेंज ऑफ पॉवर ऑप्शन. याच्यामध्ये पॉवर ऑप्शनचे वेगवेगळे हे या ठिकाणी फिगर दाखवलेले आहेत. जेंटल हीट म्हणजे आपण एखादं भांडं वगैरे ठेवू शकतो, नंतर एखादं पॉट वगैरे त्याच्यावरती ठेवू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे भांडे ठेवू शकतो, ग्रिल त्याच्यामध्ये ठेवू शकतो, त्याच्यावरती तळाईचं सुद्धा काम म्हणजे डीप फ्राय करण्याचं काम सुद्धा या इंडक्शन शेगडीवरती आपल्याला करता येतं. मेल्टिंग चॉकलेट विदाउट युजिंग अ डबल बॉयलर इज ओनली पॉसिबल विथ इंडक्शन. चॉकलेट वगैरे मेल्ट करण्यासाठी ह्या इंडक्शनचा काय केला जातो, वापर केला जातो. आणि ही जी पुढची स्लाईड आहे पॉप्युलर कुकटॉप्स, याच्यामध्ये आपल्याला सिंगलची सुद्धा इंडक्शन शेगडी मिळते, म्हणजे त्याच्यावरती एकच भांडं आपण ठेवू शकतो. डबलची मिळते, जसा सिंगल बर्नरचा गॅस असतो, डबल बर्नरचा असतो, ट्रिपल बर्नरचा असतो. त्याचप्रमाणे या इंडक्शन कुकिंग रेंजमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे सिंगल, डबल, ट्रिपल, 4 त्याच्यामध्ये भांडे ठेवता येतील अशा रेंजमध्ये काय केलेलं असते, तयार केलेलं असतं. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जी असते ती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये काय होत असते, बचत होत असते. नंतर कुकवेअर. द कुकवेअर मेड ऑफ मल्टीप्लाय स्टेनलेस स्टील ऑफर द बेस्ट ॲडव्हांटेजेस ऑफ इंडक्शन कुकिंग. इंडक्शनसाठी स्टेनलेस स्टीलचं भांडं वापरणं हे काय आहे, सर्वात चांगलं आहे. नंतर नॉर्मली आयदर 3 प्लाय और 5 प्लाय स्टेनलेस स्टील अँड ॲल्युमिनियम मटेरियल आर एम्प्लॉयड. ऑल द sandwiched between
स्टेनिक अँड फेरोमॅग्नेटिक स्टेनलेस स्टील एक्झाम्पल 304S.S inside and 403 SS which is magnetic at the base. Aluminum cookware is not suitable for induction cooking. ॲल्युमिनियमचे भांडे वगैरे आपल्याला त्या ठिकाणी वापरता येत नाहीत. However, hard anodisal preferred or Teflon coated aluminum cookware with magnetic steel as base is suitable. म्हणजे ज्याच्यावरती टेफ्लॉनचं कोटिंग वगैरे केलेलं असतं, ॲल्युमिनियमचं भांडं जर असेल आणि त्याच्यावरती टेफ्लॉनचं कोटिंग वगैरे जर केलेलं असेल तर आपण ते त्या ठिकाणी काय करू शकतो, वापरू शकतो. गुड ओल्ड कास्ट आयर्न कुकवेअर, कास्ट आयर्नचे वगैरे त्या ठिकाणी काय करू शकतो, भांडे वापरू शकतो जर आपल्याकडं उपलब्ध असतील तर. इज द बेस्ट ऑप्शनल फॉर इंडक्शन ॲज वेल ॲज फॉर हेल्दी कुकिंग. चांगला स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी वापरू शकतो. नंतर बेनिफिट्स ऑफ कुकिंग विथ ॲन इंडक्शन कुकटॉप. याचे बेनिफिट्स तर आपण पाहिलेलेच आहेत. काय फायदे आहेत याचे, तर याच्यामध्ये 90% इफिशियन्सी आपल्याला या इंडक्शन प्लेटपासून मिळते आणि अशा पद्धतीने आपण इंडक्शन प्लेट किंवा इंडक्शन कुकिंग जे असतं त्याची माहिती या टॉपिकमध्ये पाहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.